ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 13वा, सुबाहू निर्दालन. ओम श्रीराम. श्रीराम व लक्ष्मणासह विश्वामित्र त्यांच्या सिद्धाश्रमात मुक्कामास आहेत. इथे विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणास धनुर्विद्येसहित सर्व विद्या व कला फक्त 7 दिवसातच शिकवतात. हे 7 दिवसातच कसे? तर जिथे साक्षात परब्रह्माचे अवतरण झालेले असते अशी भूमी म्हणजेच असा आश्रम हा सिद्धाश्रमच होतो. म्हणून अशा स्थानावर अशा या गोष्टी अतिशय कमी वेळेत प्राप्त होतात. असाच आपला हा दिव्य जीवन वाटिका आश्रम आहे. म्हणून आपण सर्वांनी इथे सतत येत राहिले पाहिजे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाला सुद्धा त्याचे सद्गुरू अध्यात्माचे ज्ञान प्रबोधन करत असतात. जे जे सप्तमध्ये आहे त्याचे विशेषत्वे करून प्रबोधन करत असतात. ते सप्त म्हणजे सप्तचक्र, सप्तलोक, सप्तपाताळ, सप्तधातू इत्यादी इत्यादी. म्हणजे जे जे सप्तमध्ये येते त्या सर्वांचे ज्ञान देऊन ते साधकास प्रबुद्ध करतात. सुबाहूचा नाश व आनंद. श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र आश्रमावर सतर्क असा पहारा देत आहेत. सुबाहू व मारीच हे राक्षस त्यांच्यावर हल्ला करतात. परंतु श्रीराम प्रभू एकाच बाणाने सुबाहूस मारतात. मारीच मात्र पळून जातो व तिथे अनेक राक्षसांचा वध केला जातो. स्वतः भद्रकाली अवतीर्ण होऊन सगळ्यांचा नाश करते व सर्व काही शुद्ध करते. मग तिथे प्रत्यक्ष जगदंबा श्रीराम लक्ष्मणास औक्षण करण्यास येते. विश्वामित्र व कौशिक ऋषी श्रीराम लक्ष्मणाचे खूप कौतुक करतात. कौशिक ऋषी श्रीरामास म्हणतात की, हे श्रीरामा, तूच आदी मध्य व अंती आहेस व या तिन्हींचाही निजबीज तूच आहेस. तू गुरूंचाही महागुरु आहेस. तूच सतचित घन आहेस. तू गुरुगम्य आहेस व तू स्वानंदाचा भोक्ता आहेस. जे गुरुगुज आहे त्याचा तू स्वयं गुह्य आहेस. आता आपण साधकाचे दृष्टीने पाहू. साधकाला सुद्धा आपले आध्यात्मिक जीवन जगत असताना असाच पहारा द्यावा लागतो. सावध असावे लागते. विशेष वेळी म्हणजे निशाकाली म्हणजेच तमोगुण प्रधान असताना खूपच दक्ष राहावे लागते. कारण जेव्हा तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो तेव्हा विकार, वासना, क्रोध, मोह अशा षडरिपूंचा तडाखा फार मोठ्या प्रमाणात बसतो. ही मंडळी प्रचंड गोंधळ निर्माण करून साधक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सद्गुरु कृपाबळ पाठीशी असल्यामुळे तिथे चैतन्य शक्तिरूप जगदंबा धावून येते व या तमोगुणासहित सर्व मंडळींचा विनाश करून साधकाची शुद्धी करते. म्हणून सद्गुरु सर्व तत्वसार व महाथोर आहे. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे कथेमध्ये श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र यांच्या सिद्धाश्रमामध्ये मुक्कामास आहेत. सिद्धाश्रम म्हणजे काय?
म्हणजे असे स्थान, की त्या स्थानावर जर आपण साधना केली, तर ती साधना लवकर क म्हणजेच कमी वेळात सिद्ध होते. अशा स्थानाला, अशा आश्रमाला सिद्धाश्रम म्हणावे व असाच आश्रम, सिद्धाश्रम आपल्या स्वामी विद्यानंदांनी निर्माण केलेला आहे. तो म्हणजे दिव्य जीवन वाटिका आश्रम. म्हणून आपल्यासारख्या साधकांनी अशा आश्रमावर सतत येत राहून साधना केली पाहिजे. म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती ही वेगाने होऊ शकते व अशा आश्रमावर साधकाला त्याचे सद्गुरू जे सप्त आहे, म्हणजे सप्तलोक, सप्तपाताळ, सप्तचक्र या सर्वांचे ज्ञान फार वेगाने देतात. कारण तो आश्रम सिद्धाश्रम असतो. सप्तचक्रांचं भेदन, सप्तलोकांची माहिती, सप्तपाताळांची माहिती, सप्तधातूं सप्तमध्ये येणाऱ्या सर्वाचं ज्ञान साधकास तिथे सद्गुरूंकडून प्राप्त होते. आता कथेमध्ये श्रीराम व लक्ष्मण सतर्क असा विश्वामित्र आश्रमावर पहारा देत आहेत. तसेच साधकाच्या जीवनात सुद्धा साधकाला आपले आध्यात्मिक जीवन जगत असताना असाच खडा पहारा द्यावा लागतो आणि तो पहारा विशेष काळी म्हणजे जेव्हा साधकाच्या जीवनामध्ये तमोगुण प्रधान असतो, म्हणजे साधकाच्या जीवनात तमोगुण जास्त प्रमाणात आल्यावर मात्र साधकाला खूपच दक्ष राहावे लागते. कारण तमोगुणाचा प्रभाव जेव्हा असतो, तेव्हा विकार, वासना, क्रोध, मोह, माया, षड्रिपू, अज्ञान यांचा जबरदस्त तडाखा बसू शकतो व तो साधनेतून बाहेर पण फेकला जाऊ शकतो. म्हणून साधकाला अशा वेळी खूपच सावध राहावे लागते व खडा पहारा द्यावा लागतो. मात्र साधकाने आपल्या सद्गुरूवर संपूर्ण समर्पित असावे. म्हणजे मग काय होईल? तर सद्गुरूंचे कृपाबळ म्हणजेच जी चैतन्य शक्ती रूप जगदंबा आहे, तीच सद्गुरूंची कृपाशक्ती असते. मग ती कृपाशक्ती त्यावेळेला साधकाच्या मदतीला धावून येते व ती या सर्व तमोगुणासहित या सर्व काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सर्व मंडळींचा विनाश करते व साधकाची खऱ्या अर्थाने शुद्धी करते. साधकाची शुद्धी झाली ना, मग साधकाची प्रगती होत होत साधक आत्म्याच्या प्रांगणामध्ये जाऊन पोहोचू शकतो. मात्र ही जी तमोगुण जेव्हा प्रभावी असतो, ही वेळ खरंचच खूप वाईट असते. परीक्षेची वेळ असते, कसोटीची घडी असते. अशा वेळी साधकाला आपल्या साधनेच्या बळाने आणि सद्गुरूंच्या कृपेने त्यातून पार पडता येते आणि ह्या अशा वेळा साधक जीवनामध्ये अनंत वेळा येतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन यांच्याशी साधकाचा सतत संघर्ष चालू असतो आणि अशा संघर्षात जर तमोगुण प्रधान असेल ना, मग तो संघर्ष पराकोटीचा होतो. मात्र त्याने घाबरून जाऊ नये. आपल्या सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा, दृढ श्रद्धा ठेवून आपली साधना करत राहावी. आपले पाय आपल्या साधनारूपी जमिनीवर भक्कमपणे उभे राहून आपली साधना करत राहावी. मग सद्गुरूंची कृपा मिळतेच. सद्गुरू खूप दयाळू असतात. ते कृपा करतात आणि त्यातून साधकाला पुढे पाठवतात. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.